नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महापालिकेत नरेश चौधरी यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पक्षाकडून ही निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर बलवाडी परिसरात समर्थकांकडून भव्य मिरवणूक काढत जल्लोष साजरा करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. या निवडीमुळे स्थानिक राजकारणात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे बोलले जात आहे. ते आमचे नरेश आप्पा खूप गुणवान माणूस आहे आणि त्यांना हे पद मिळायलाच पाहिजे होतं. ते मिळालेलं आहे. आम्हा सगळ्यांना खूप आनंद वाटला आणि ते खूप प्रेमळ आहेत. मी सगळ्यांना सांगते, बाकीच्यांचं राहू द्या, भावकीच्या सगळ्या लोकांना सगळ्यांना ते खूप उपयोगी पडतात आणि घरात पण आमच्या जावेवर ते खूप प्रेम करतात. म्हणजे खूप चांगलं व्यक्तित्व आहे. मुलांना मुलींना सगळ्यांना धरून राहतात. ते असं काही कोणाबद्दल भेदभाव करत नाहीत, काही नाही. त्यांना आम्ही तर म्हणतो ते आमदारापर्यंत जावं, खासदारापर्यंत जावं, त्यांना चांगलं यश मिळावं. आपण सगळेजणी त्यांच्या पाठीमागे आहेतच. आपले सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, ते आहेत, ते पुढे जातात. आणि त्यांना किती अचानक मनुदेवीने आणि महाकाल आणि रामनवमी होती, त्यांना किती अचानक एकदम लाभ भेटला. त्यांना थोड्या आशा सोडून दिले होते आणि फिरायला लागले होते ते इकडे तिकडे. हा ते मोकळा होई गो आम्ही मला काही या लोकेशन धाक नाही आते, कोणा कामे नाही करणार पडा होती. पण मनुदेवी आणि देव म्हणतो की नाही बाबा, तू समाज कार्यासाठी झालेला आहे, नातेवाईकांचं म्हणा किंवा समाजाचं म्हणा किंवा सगळ्यांचं, त्याच्यामुळे तू घरचा बी विकास कर आणि समाजाचा बी विकास कर. त्याच्यामुळे त्यांना एवढा लाभ झाला. धन्यवाद. आज भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा आणि आमच्या धुळ्याचे लाडके पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल, त्याचप्रमाणे धुळे शहराचे धर्मयुद्ध आमदार अनुप भैया अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमचे तरुण तळपदार आमदार रामदादा भदाने, धुळे ग्रामीणचे नेते कुणालबाबा पाटील, त्याचप्रमाणे धुळे जिल्हाध्यक्ष चंद्रशेठ आंबेडकर, बापू गलाने, आमचे सर्वांचे लाडके आणि तरुणांचे प्रेरणास्थान माझे लहान बंधू रावसाहेबजी गिरासे आणि भारतीय जनता पार्टीचे आमच्या महापौर महादेवी परदेशी, सर्व नगरसेवक, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या आशीर्वादानं मला या ठिकाणी आज स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडून देण्याचा बहुमान त्यांनी दिला. त्याबद्दल मी सर्वांचं, भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि सर्वांचं, गिरीश भाऊ महाजन, सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मागील 5 वर्षामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्व जनतेने मला आशीर्वाद देऊन निवडून दिलं होतं आणि त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये या वार्डामध्ये 10 ते 12 कोटी रुपयाचे कामं या वार्डामध्ये केलीत. स्मशानभूमी असेल, फर्जी पूल असेल, मोठे शोचे स्ट्रीट लाईट असतील, काँक्रीट रस्ते असतील, ड्रेनेज असेल, पाईपलाईन असेल, अशी अनेकविध कामे, विकास कामं या वार्डामध्ये झालेली आहेत. आणि मला हे आशीर्वाद दिला नेत्यांनी, या पुढच्या काळामध्ये सुद्धा या प्रभाग क्रमांक 7 मध्ये विकास कामं करण्याचं या ठिकाणी मोठं काम आपण करणार आहोत. आणि गोरगरीब जनतेला, सर्व अल्पसंख्याक असतील, सर्व समाजांना बरोबर घेऊन या वार्डाचं काम आणि या वार्डाचा विकास कसा होईल हे मी या ठिकाणी करणार आहे. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.